अमरावतीच्या परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे। या प्रकरणात आरोपीने मुलींचे व्हिडिओ व्हायरल केल्याचे बोलले जात असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दरम्यान आता या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी केली जात आहे। असे असतानाच अमरावतीचे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे। या प्रकरणाची तपासणी विशेष तपास पथकाकडून केली जाईल असे त्यांनी सांगितले। SIT मध्ये एकूण 11 अधिकारी आणि 40 कर्मचारी असतील। यात 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि दुसरे क्राइम अधिकारी असतील अशी माहिती विशाल आनंद यांनी दिली आहे। तसेच या प्रकरणाचा तपास अत्यंत जलद गतीने केला जाईल। आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आम्ही आणखी 2 आरोपींना अटक करणार आहोत असेही त्यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आतापर्यंत आरोपीकडून 5 मोबाईल फोन जप्त केले आहेत। लैंगिक अत्याचाराचे घटनास्थळ अमरावती शहर आहे। हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे। सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे। दुसरीकडे अमरावतीच्या पीडित मुलींना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या आहेत। शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मोठे पाऊल उचलले आहे। त्या उद्या दिल्लीला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांची भेट घेणार आहेत। काँग्रेसने या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। अचलपूर येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे। याबाबत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज अचलपूर परतवाडा पोलीस प्रशासनाला जाब विचारला। आमच्या माता भगिनींची लेकींची सुरक्षा करण्यात असफल ठरलेल्या पोलीस प्रशासनाने किमान यापुढे तरी सदर प्रकरणाची कसून चौकशी करावी। या प्रकरणातील सर्व दोषींवर मोक्कासह कठोर कलम लावावीत अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।